नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिबा न्यूट्रिसिटिकल्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कोबी पिकामध्ये जबरदस्त फुगवण झाली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचा आवडीचा टॉपिक आहे, कारण कमी खर्चामध्ये जर चांगली फुगवण आपल्याला भेटली तर तिथं आपली कॉस्ट कटिंग होते आणि चांगलं मार्केट भेटलं तर चांगलं उत्पन्न आपल्याला भेटतं आणि उत्पादन सुद्धा चांगलं भेटतं. मग यासाठी फुगवण होणं गरजेचं आहे. ती पण कमी खर्चात जर चांगली फुगवण आपल्याला भेटली तर अतिशय फायद्याची गोष्ट आहे. आज आपलं हे क्रॉप जे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये, हे 60 दिवसाचं झालंय आणि त्याच्यासाठी आपण दोन पर्यायी गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट एक फवारणी सांगणार आहे आणि एक ड्रिप ऍप्लिकेशन देणार आहे. दोन्ही पैकी एक गोष्ट केली तरी चालतंय, पण जर दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या अंमलात आणल्या तर तुमच्या पिकामध्ये जी तुम्हाला फुगवण पाहिजे ती फुगवण होणार आहे. आणि यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ती फुगवण तुम्हाला कमी खर्चात भेटणार आहे. कारण व्यवस्थित नियोजन केलं, कारण पिकाला शेवटच्या टप्प्यामध्ये जे पोटॅश पाहिजे ते पोटॅश आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यासोबत आज जमिनीचा विचार केला तर अपटेक होत नाही, त्यासाठी अपटेक होणं गरजेचं आहे. मग त्या दृष्टीने जर आपण त्याच्यामध्ये काम केलं तर नक्कीच आपल्याला फायदा भेटू शकतो. तुम्हाला जो स्प्रे घ्यायचा आहे त्या स्प्रे मध्ये पहिली गोष्ट आपल्या डोक्यात असते की शेवटच्या टप्प्यामध्ये पिकावरती कुठल्याही रसशोषक किडीचा म्हणजेच काय अळी असेल किंवा इतर जे कीड असतील त्यांचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे आणि कोबीमध्ये फुगवण भेटली पाहिजे. त्यासाठी फवारणी महत्वाची आहे. यामध्ये तुम्हाला सिबा न्यूट्रिसिटिकलचं ड्रॅगन हे इन्सेक्टिसाइड वापरायचं आहे. आता ड्रॅगनचा विचार करता याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आहे 1 ml पर 1 लिटर वॉटर. म्हणजे 200 लिटरच्या जे टीप असतो त्याच्यासाठी 200 ml ड्रॅगन तुम्हाला घ्यायचं आहे. रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे. याच्यामध्ये स्टिकरचा वापर तुम्हाला करायचा आहे. सिबा न्यूट्रिसिटिकलची AP80 स्टिकर घ्यायचे. सोबत तुम्हाला फ्रूट सायझर हे प्रोडक्ट वापरायचं आहे. हे फ्रूट सायझर हे प्रोडक्ट वापरताना 1 लिटर पाण्यासाठी 2 ml वापरायचं आहे. म्हणजे 200 लिटरच्या टिपासाठी 400 ml तुम्हाला फ्रूट सायझर तुम्हाला फवारणी करायची. ड्रॅगन आणि फ्रूट सायझर या दोघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या कोबी या पिकावरती करायची. जेव्हा आपलं पीक 50 दिवसाच्या वरती होईल त्यावेळेस तुम्हाला ही फवारणी अवश्य घ्यायची. याच्यामुळे पिकावरती असणारी अळी किंवा त्यासोबत पिकाची जी योग्य फुगवण तुम्हाला पाहिजे, गड्ड्याची जी साईज पाहिजे, त्याच्यानंतर गड्ड्यामध्ये भरीवपणा आला पाहिजे, गड्ड्याचा जो रंग आहे तो आकर्षक दिसला पाहिजे, या सगळ्याच गोष्टी इथं नियंत्रण देणार आहे. यासाठी तुम्हाला प्रायमरी म्हणजे ही गोष्ट करायची. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रिप ऍप्लिकेशन आपण काय दिलं पाहिजे, हा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. मग ड्रिप ऍप्लिकेशन देताना तुम्हाला सिबा न्यूट्रिसिटिकलचा केएमएस मध्ये पोटॅशियम ग्लुको जे ग्लुको पोटॅश येतं ते आहे 23%. सोबत आहे 10% मॅग्नेशियम ऑक्साईड. तर याचा वापर तुम्हाला 5 किलो करायचा आहे एकरी. तर एकरी 5 किलो तुम्हाला हे केएमएस वापरायचं आहे. जबरदस्त रिझल्ट आहे आणि अतिशय उपयुक्त आहे, ज्याच्यामुळे कलर मध्ये सुद्धा तुम्हाला वाढ झालेली दिसून येईल. त्याच्यानंतर मल्टी K3 हे जे प्रोडक्ट आहे, आता हे काय, या पोटॅश अपटेकिंग बॅक्टेरिया आहे. हे जर तुम्ही केएमएस या प्रोडक्ट सोबत एकरी 2 लिटर दिलं तर याच्यामुळे जे तुम्ही पोटॅश दिलंय ते पोटॅश आणि मॅग्नेशियम अपटेक करण्याचं काम तुमचं पीक जे आहे ते व्यवस्थितरित्या करेल. म्हणून तुम्हाला हे प्रोडक्ट 2 लिटर देणं अवश्य आहे. या प्रोडक्टचं नाव आहे मल्टी K3. तर हे 2 लिटर आणि सोबत केएमएस 5 किलो एकरी तुम्हाला अवश्य द्यायचंय. त्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये अशी जबरदस्त फुगवण तुम्हाला 8 ते 10 दिवसात बघायला भेटेल. त्याच्यामुळे अवश्य या दोन गोष्टी सांगितल्या त्यांचा वापर आपल्या कोबी पिकामध्ये करा. सांगितलेला स्प्रे आणि दिलेलं ड्रिप ऍप्लिकेशन बस इतकं तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये करायचंय. याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही व्यर्थ खर्च आपल्या पिकामध्ये करायचा नाही, जेणेकरून कमीत कमी खर्चात चांगली फुगवण आणि चांगलं उत्पन्न आपल्याला आपल्या पिकातून भेटेल. त्याच्यानंतर शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट, जर दिलेले प्रोडक्ट तुमच्या आजूबाजूला भेटत नसतील तर खाली जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. किंवा तुमच्या पिकाविषयी तुम्हाला काहीही अडचणी असतील तर त्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही अवश्य विचारू शकता. स्टे ट्यून्ड.